दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत, प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार आहेत। योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै आणि डिसेंबर महिना आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500 मिळतील। ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही कसं लपून थोडी घोषित करणार आहोत, आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ। दरम्यान लाडक्या बहिणींसाठी आम्ही 2100ची घोषणा केलेली आहे आणि ती आम्ही पूर्ण करणार, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय, तर ठाकरेंनी यावरून निशाणा साधलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे, ती देखील त्याच्यासाठी देखील आम्ही 36,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। त्यामुळे विरोधक जे आहेत त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही। आता ते वाढणार कधी त्याच्यावर आमचं काम चालू आहे। आता आम्ही जी घोषणा केलेल्या आहेत त्या प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे, त्या ऍक्च्युअल आम्ही करणार आहोत। जे केले ते पंचवार्षिक असतं ना, 5 वर्षाचा आपला वचननामा असतो, त्यामुळे तुम्हाला त्याचं गणित तर केलं पाहिजे। ज्या काही 10 थापा होत्या त्याच्यापैकी एक तरी गोष्ट या सरकारने आज केले का? पहिली जी होती ती लाडक्या बहिणीला 2100 दिले का? नाही। हा अत्यंत बोगस अर्थसंकल्प खरंच 10,000 वर्षात नसला तरी गेल्या अनेक वर्षात मांडला गेला असेल या विधानसभेत, असं मला वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।